आपण लवकर जाऊया, संध्याकाळी लवकर यायचं आहे, महत्वाची मीटिंग आहे. चला चला. मग काय, चला. हातातला बाई संसार संसार. बाबू अनिस ते गुड मॉर्निंग. ते काय पाहिजे तुला? बापा काय पाहिजे? मी देतो ना. लिंबू पाणी पाहिजे काय? मी देतो ना तुला लिंबू पाणी. मी देतो ना बापा. काही गरज नाही, करतो मी. नाही तू करू नको, मला करू दे. काम नाही केलं तर बोर्डावर मार्क लिहते तर मग पगार कापतेत बापा. गरीब माणसं आम्ही असं अन्याय नको. मामी बडबड बंद कर, आधीच खूप डोकं दुखतंय माझं. दे, करून दे. हा करून देतो ना, देतो लगेच देतो करून. करायला काय लागते? झालं का? हा झालं. टाकलं, सारं टाकलं. पहा बरं कसं झालं. पहा बरं. हे सादर झालं नाही. भैरवी कुठे? सकाळीच कुठेतरी गेली बापा. कुठे? काम शोधायला जातो असं म्हणून गेली ती. किशा मामा कुठे? ते खाली गेले. गाडी हळूहळू पुशाले. घरात आता राहिलं तर काम पडील ना. हुशार आहे माझा नवरा. असं आहे आपलं नशीब. मला समजतच नाही बाई, असा नवरा मला काऊन असं. काका मी निघतीये. निराशान ते मगाशीच गेलेत. काका अजून एक, ते आजोबा म्हणालेत की ते मला पैसे देतील. सो तुझे पैसे त्यांनी मला द्यायला सांगितले परत. मी पैसे दिले तर काय प्रॉब्लेम आहे? जाऊ दे, ठेव. काका ऐक ना, मला या गोष्टी खरंच कळत नाहीत. आणि आजोबा म्हणाले तुला पैसे परत द्यायला, सो मी परत देते तुला पैसे. नाहीतर ते माझ्यावर चिडतील. प्लीज पैसे घे तू. प्रभूबाई, तोरणे, काय सॉलिड काम केलं तुम्ही. एक नंबर. आत्ताच्या आत्ता आपण ही कॉपी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावून टाकू. चल. नाही प्रभूबाई, आत्ता नको, रात्री. का आत्ता का नको? अहो माझगावकरांनी पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मग होऊ दे की तोरणे, आपण का घाबरायचं? अहो या अनिश माझगावकरने इतकी मोठी चोरी केली, त्याला नाही लाज वाटत, आपण का लाजायचं? अहो तोरणे, आपण जर काही नोटीस बोर्डवर लावलं ना तर आपण सोसायटीच्या मेंबर्सना सांगू शकतो की या माणसापासून सावध राहा, कारण की अनिश माझगावकर हा फ्रॉड मनुष्य आहे. प्रभूबाई सगळं मान्य आहे, पण त्यानंतर माझगावकर येतील ना भांडायला. अहो येऊ दे की, तुम्ही का घाबरताय? हे बघा तोरणे, मी अजिबात त्या माझगावकरांना घाबरत नाही. तसंही मागच्या वेळेस त्यांनी माझ्या मुलीचे संस्कार काढले होते ना, आणि आता हा त्यांचा मुलगा काय दिवे लावतोय ना ते अख्ख्या जगाला कळू दे. आणि तसंही तोरणे ना, मला माझगावकर या सोसायटीमध्ये नकोच आहेत. मला तर ते इथे कधीच नको होते, पण म्हातारा चिवट आहे. म्हणजेच तोरणे, असा घास आता आपण असा घेऊयात. हे बघा तोरणे, बदनामीला सगळेच घाबरतात, हो की नाही? आता ह्याच्या तुम्ही कॉपीज काढा आणि सोसायटीमध्ये सगळीकडे वाटून टाका. अहो पण प्रभूबाई. काय हो, कसले डरपोक आहात तुम्ही? तुमच्याने नाही झेपणार आहे. एक काम करते, मीच कॉपीज काढते आणि मीच सगळीकडे वाटून टाकते.
विठ्ठलाच्या दारी आले, विठ्ठलाला पाहून आले. मामी हा बाबू, बाबा कुठे आहेत? आता मालक मले सांगून जातात का कुठे जायचं ते? गेले निघून, मले कोण सांगते? सगळे ना मुद्दाम ठरवून त्रास देत आहेत मला. वागू दे, जसं ज्यांना पाहिजे ना तसं वागू दे. मला पण कोणाचीच फिकीर नाही आता. नाही, डोकं नको खराब करू बाबू. मी उघडतो ना. नाही, मी आहे ना, मी काय लिहायचं? विनबाई, व्याई, नमस्कार, या. या बसा. बसायला नाही आलीये मी, तुला जाब विचारायला आलीये. काय उद्योग करून ठेवलेस रे? काय केलं मी? हे बघ अनिश, सगळं कळलंय मला. आधी माझ्या भैरवीचे 7 लाख रुपये वाया घालवलेस आणि काल तुझ्या त्या मित्राचे 4 चौघात काय अब्रू राहिली माझ्या मुलीची. मुलांना अजून काय काय बघावं लागणार आहे कोणाला माहिती. आज तुझ्यामुळे पुन्हा पोलीस आलेत घरात. हे बघा, मी काही मुद्दाम केलं नाहीये, चुकून झालंय माझ्या हातून. अनिश, चूक फक्त एकदाच होते. परत परत हे असे घोटाळे होतात ना, तेव्हा तो चॉईस असतो, चूक नसते. अरे बरेच वेळा मी तुला पाठीशी घातलं, पण आज जे काही झालं ना ते मलाही पटलेलं नाहीये. त्या मित्राचे पैसे गेले कुठे? ते काल मिळणार होते, ते आज मिळणार आहेत. मी आज देणार आहे त्याला. अरे पण गरजच काय होती तुला दुसऱ्यांकडून पैसे घेण्याची? हे बघा, ते पैसे मी इन्व्हेस्ट केलेत, त्यावर मला भरपूर इंटरेस्ट मिळणार आहे. अरे अनिश, असा कसा भरपूर इंटरेस्ट मिळेल? लोक काय खिरापात वाटायला बसलेत का? आणि मुळात तुला असा झटपट पैसा का कमवायचा आहे? हे बघ, या असल्या ऑफर हमखास खोट्या असतात, खूप रिस्क असते त्याच्यात. मी एकट्यानेच रिस्क घेतली नाहीये. पैसे कमावण्यासाठी सगळेच रिस्क घेतात. घेतात ना, घेतात, पण ते स्वतःच्या कमाईच्या पैशाने घेतात. तू लोकांचे पैसे का गुंतवलेस? लोकांचे पैसे नाही, माझ्या मित्राचे पैसे गुंतवलेत मी. अरे पण त्या मित्रांनी तरी तुझ्यावरती विश्वास ठेवला का? त्यांनी पोलीस आणलेच ना घरात. कालचा प्रसंग कसा तरी निभावला, पण आज तुला पैसे मिळालेच नाही तर काय करणार आहेस तू? तुम्ही काळजी करू नका, तो माझा लुकआउट आहे. ओके अनिश थांब. हे बघ अनिश, जरा स्पष्टच बोलते. तू भैरवी सारखा हुशार टॅलेंटेड मुलगा नाहीयेस हे आम्हाला माहिती होतं, पण तरी सुद्धा तू एक सरळ मार्गी चालणारा चांगला मुलगा आहेस म्हणून आम्ही भैरवीशी तुझं लग्न लावून दिलं. पण पुढे सगळंच बदललं रे. एक लक्षात ठेव अनिश, हल्लीच्या मुली पूर्वीसारख्या पदरात पडलं आणि पवित्र झालं असं चालवून घेणाऱ्या नसतात. माझी भैरवी बघेल बघेल आणि एक दिवस सोडून निघून जाईल तुला. हे बघ अनिश, आता हे सगळं थांबव. तुला जो पगार मिळतोय ना त्यातच समाधानी राहा, कारण आता वेळ निघून गेलेली आहे. वेळीच चांगलं शिक्षण घेऊन पैसे कमवण्याची कुवत निर्माण करणं फार महत्वाचं असतं. पण तू हे जे काय आता जे करतोयस ना त्याने ते कॉम्पेन्सेट होणारं नाहीये. अनिश, वेळीच शहाणा हो. मी पाहतो ना, पाहतो. बापा, कोण आहे? कोणी वाजवली रे बेल? काम धंदे नाही कर तुम्हाला? बेल वाजवतो खाली. बापा काय? आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं. तोंड दाखवायला जागा नाही राहिली आता. नाव धुळीस मिळालं. बाप्पा बाजगाव करायचं. पा रे बाबू. हे बाय काय होय? बघितलंस? हेच हेच म्हणत होते मी. अरे आज तुझ्यामुळे माझ्या मुलीला सुद्धा मान खाली घालावी लागणार आहे. तिला आधीच तिची टेन्शन काय कमी होती का? त्यात तू अजून भर पाडलीस. अनिश, तू ना लाज आणलीस, लाज. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? कोण होतं तिकडे? काही माहित नाही बाबा. मी बघितलं इकडे तिकडे, कोणी नव्हतं तिथं.
कुणीच नव्हतं. बघतोच मी आता थांब. अनिश अनिश असा वेडेपणा करू नकोस. अरे चिखलात दगड म्हणून काही फायदा आहे का? सोडून दे सगळं. नाही बाबा, कोणीतरी मुद्दाम मला बदनाम करतंय. सोडणार नाही मी, सोडणार नाही. अनिश थांब. अनिश बाबू, अनिश बाबू तर आता गणपती जवळ येत आहेत. गणेशोत्सवाचं बजेट आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा करायला आपण ही मीटिंग बोलवलेली आहे. परशू, ते आपल्या मीटिंगचा अजेंडा जनार्दनला दे. जनार्दन, तू सगळ्यांना हा अजेंडा वाचून दाखव बघू. अरे ए काय काय आहे काय? काय आहे हे काय आहे? कोणी केलंय हे? का गप्पा बसलात आता? तोंड शिवलीत का तुमची? कोणी केलंय हे? 1000 वेळा सांगितलं, दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करू नका. अनिश दादा, जाऊ. काम धंदे नाहीत का? अनिश दादा जाऊ दे, दमान. परशू गप्पा बसा. बाजूला हो. कोणी केलंय हे? नाही 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 राजा 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 जाऊ दे ना. काय नाही बडकता. शांत राहा ना, शांत राहा. मामा, तुला काही माहित नाहीये, तू गप्प बस. मला माहित आहे ना हे काय. हे काय नाही, हे तिथे नोटीस बोर्ड लावलं असेल ना. मला माहित आहे सगळं. मी काय म्हणतो का बाबा, पोट्टापोट्टीने मस्करी केली असेल ना. हे काम एखाद्या पोट्टापोट्टीचं नाही आहे. थांबा. हे कोणीतरी व्यवस्थित प्लॅनिंग करून करताय. मला बदनाम करताय कोणीतरी. मी सोडणार नाही. अनिश, काय ठिकाणं लावलंयस तू? अनिश, हे असंच वागत राहिलं ना तर याचे परिणाम वाईट होतील, लक्षात ठेव. वा, मलाच धमकवताय? हा? लाज शरम काय आहे का नाही तुम्हाला? तोंड सांभाळून बोल जरा अनिश. लाज तुला वाटायला पाहिजे अनिश. अरे तुमच्यामुळे या सोसायटीत आधी कधीही काही घडलं नाही, ते सगळं घडतंय. लग्नाआधी एकत्र काय राहिला, तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट काय झाली, पोलीस आले काय. अरे माझगावकरांचा मुलगा आणि सून आहे म्हणून आम्ही किती गप्पा बसायचं. अरे 50 वर्ष झाली या सोसायटीला. आज 3री पिढी इथे राहते. या वास्तूचं काही पावित्र्य राखशील की नाही? का गुंडांची वस्ती म्हणून सोसायटीचं नाव जाऊ दे बाहेर. अरे आमची मुलं लहान आहेत, शाळेत जातात. त्यांनी तुमच्याकडे आदर्श म्हणून बघायचं का? हे सगळे हे गोष्टी शिकायच्या तुझ्याकडून. 1 मिनिट. सुनबाई